कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो रुपाली ताई, मी एवढी का चिडचिड करताय? अहो मला काहीतरी सुचलंय। काय सुचलंय? अहो मला हे सुचलंय की आता आपल्याला काहीतरी मोठं केलं पाहिजे। काय केलं पाहिजे? ते सुचलंय की आता आपल्याला काहीतरी मोठं केलं पाहिजे। मोना, तुला सुचून सुचून हे सुचलंय का? तुझ्याशी ना बोलण्यात खरंच काय अर्थ नाही। अहो रुपाली ताई, तुला भाऊजींमध्ये झालेला बदल दिसत नाही का ग? आणि तो बदल मला अजिबात पटलेला नाही। ते तर न पटण्यासारखंच आहे रुपाली ताई। काय चाललंय या भाऊजींचं? सकाळी अपर्णासाठी फुलं काही आणली आणि आता तिच्यासाठी गोड आणायला एवढ्या रात्री बाहेर गेले। ही स्पष्ट चिन्ह आहेत वंश आणि अर्जुन दादा एकत्र येण्याची। नाही पण रुपाली ताई, आता आपण करायचं काय? एक मार्ग आहे म्हणून। काय? अपर्णा आणि भाऊजी फक्त एका गोष्टीमुळे एकत्र येऊ शकतात। कोणती गोष्ट? तेच तर तुला मी सांगते। अगं झालं का? या लवकर बाहेर सगळी वाट बघतात। हो आले आले। अरे सांगा पटकन, ते सांगते। मोना, अगं किती वेळ? जरा बाहेर ये, विनोबाबांचं काहीतरी काम आहे। थांबा रुपाली ताई। तसंही चालेल की, नाहीतर एक काम करू ना, तुम्ही ऑफिसमध्येच येऊ द्या, आपण भेटून डिस्कस करू। हो 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 हो। अर्जुन, थँक्यू। तू आज एवढं गोडधोड आणलंस घरी। आता कलेक्टर मॅडमने एवढी मोठी कामगिरी केली आहे, बाहेर एवढं कौतुक होतंय, घरात गोडधोड आलंच पाहिजे ना। थँक्यू। काय सिम्बा, आज काय यांचा आनंद संपत नाही वाटत। बाबा, मामाने आणि मी खूप स्वीट खाल्लं आणि मामा मामा चिरवत होता। एक मिनिट, मामा काय चिडवत होता तिला? मामा म्हणत होते तुला गोड खा म्हणजे तुझा कडूपणा जाईल। काय रे, तुम्ही दोघं खूप आगाऊ झालात ना, असं नाही बोलायचं तिला। अगं मामाची फ्रेंड आहे। बाबा, अरे आता मी खूप कंटाळलोय। कंटाळला का? बर मग आता गोष्ट एक वेळ आपण विसरू, पण तो नाही विसरणारी गोष्टीचं। हो हो बरोबर आहे, सांग की मग त्याला गोष्ट। मी मी नाही, तू सांगायचीच गोष्ट आज। आज म्हणजे आज पण प्रत्येक वेळी गोष्ट मी सांगतो आणि तू चांगली सांगशील समजून त्याला। नाही, तू नवीन नवीन गोष्टी सांगतो ना त्याला, तू सांग ना। नवीन नवीन गोष्टी मी सांगतो, पण तू चांगली रंगून सांगू शकतेस ना। एक मिनिट, असं काही नाहीये, मागे पण मीच सांगितली होती की नाही, आता तू सांग। मागे आठवून बघ, मी सांगितली होती। याच्या आधीच्या आधी मी सांगितली होती अर्जुन गोष्ट। पण त्याच्या आदल्याच दिवशी मी सांगितली होती ना। अर्जुन, तू त्याच्यासमोर नको असं बोलू, त्याला पटकन गोष्ट सांग। हा का? असं म्हणतेस का? एक काम कर, तू आजचे दिवस तू सांग, नंतर तुम्ही माझे मा बाबाचे विसरलात का? अरे हो, नाही तसं नाही। जाऊ द्या, आजचे मग तुम्हाला गोष्ट सांगणार एकदम खतरनाक जंगलातली। बापरे। पण सिम्बा, गोष्ट इंटरेस्टिंग असली पाहिजे बरं का, इंटरेस्टिंग। हा, आणि त्यानंतर आम्हाला अशी शांत झोप पण लागली पाहिजे। कशी झोप? कशी म्हणजे आम्ही दोघं तुला गोष्ट सांगतो तेव्हा तू कसं झोपतो शांत, तशी। मा, तू सिम्बा चॅलेंज करते सा? हो, चॅलेंज। तुझी आई तुला चॅलेंज करते। ऐ शपथ, अमोल तू आता मागं आठवू शकत नाही। बाबा, अरे या वाघाने खरीच चॅलेंज घेतलंय। चला मी तुम्हाला सांगतो। चला तू हा, आता तू आम्हाला गोष्ट सांग आणि गोष्ट ऐकता ऐकता आम्ही झोपून जातो। ऐकायची का नाही गोष्ट? एक मोठं जंगल असतं आणि तिथे एक सिंह असतो आणि त्याला युद्धामध्ये जखम झालेली असते। बर, पण त्याची बायको त्याच्यावर खूप प्रेम करत असते। हा, मग त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन जाते, करेक्ट? बाबा, अरे जंगलामध्ये हॉस्पिटल असतं का रे? आणि त्या सिंहाची बायको त्याची खूप काळजी घेत असते। हो, मग पुढे काय होतं? मग सिंह हळूहळू बरा होऊ लागतो आणि पुन्हा एकदा युद्धाची तयारी करायला लागतो आणि सिंह पुन्हा जंगलाचा राजा बनतो। मा बाबा झोपले, पण शहशाने आता त्याची फॅमिली कधीच वेगळी होणार नाही।
मध्ये आता सिम्बा आहे. मोना अगं झालं का? मोना अगं मॅनेजर जाळ काढेल माझ्यावर. पंचिंगला उशीर होती, दे लवकर डबा. झालं हे घे. माझ्याकडनंच उशीर झाला. इथे असून दे, अजून हायवे. त्याचं काय आहे माहितीये का? मोनाच्या असं मागं लागावं लागतं, तेव्हा कुठे वेळेवर डबा मिळतो. ए अगं दिदे, तू आज कसा काय डबा बनवला? अरे मला ऑफिसला उशिरा निघायचंय म्हणून मी जरा तिला मदत करत होते. झालं लवकर उशीर होता ना. दीपक जाता जाता मला चौकात सोडतोस का? हो सोडतो की सर. रुपाली डबा दे. हा थांबा मी आणते भरून ठेवलाय. मी काय म्हणत होते, तुम्हाला उशीर होणार नसेल तर नाश्ता करून जाता का? म्हणजे नाश्ता करून गेलात तर जेवणाला उशीर झाला तरी चालेल. या ठिकाणी माझी काही हरकत नाही, पण दीपकला सर मला काय अडचण असणार? दीदीने बनवलेला नाश्ता खायला कुठनं पण येईल मी. बसा मग बसा. काय हो, थोड्या वेळापूर्वी तर तुमचा मॅनेजर ओरडत होता ना? अगं मामाला मॅसेज आला होता की ते उशीर आला तरी चालेल. भांजी थँक्यू. चला नाश्ता करून घ्या. राप्पे निघ तुम्ही, मला उशीर झालाय. बाबा तू का नाही डबा घेतला? अरे मी बाहेरच खातो ना, त्यामुळे नाही घेतला डबा. पण का बाबा? अरे अमोल बाळा, भाऊजी डबा कधी नेतच नाहीत. काकी आज बाबा डबा घेऊन जाणार. अमोल बाळा, मी एक काम करतो, उद्यापासून डबा घेऊन जातो, चालेल का? नाही, बा म्हणते आजचं काम उद्या करतो असं नाही म्हणायचं, ते आजच करायचं असतं. गाव भांजी. कारण ते काम कधी पूर्ण होत नाही मामा. वा, अगदी बरोबर भांजे. दाजी घेऊन जा डबा. अरे पण आज डबा केला नसेल ना माझा? नाही असं नाही काही, 2 घास जास्तच करते मी नेहमी. यस, इथे डबा बोलतो बाबा. अरे हो, पण तुझा नाश्ता तर करा आधी. करतो ना मी बाबा. पण बाबा तू माझ्या जेवणाला का नाही म्हणतोयस? नाही म्हणतो असं नाही, उलट तिच्या आजचं जेवण माझं सगळ्यात फेवरेट जेवण आहे. थांब, मी आणतो डबा. हा तुम्हा दोघांसारखाच हट्टी बरं का. अमोल, आण लवकर डबा. हो रुपाली, भरतोय तो. तसं नाही, भाऊजींना उशीर होईल ना म्हणून म्हणलं मी. बाबा हे घे डब्बा. सगळं संपव बर का? बर संपवतो. मा आहे ना, त्यामुळे बाहेरचं खाणं बंद. ठीक आहे, येऊ का आता? हो बाबा, बाय. बाय बाय. येतो. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.